सदानंद चिंता यांना विनंती करतो की त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग या बाबतीत थोडे मार्गदर्शन करावं. धन्यवाद प्रेसिडेंट रमेश, सेक्रेटरी काशीनाथ, उपस्थित पास्ट प्रेसिडेंट्स, रोटेरियन्स, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, सर्वांना नमस्कार. नमस्कार. ना पेटी ना दोन आहेत का? हे बंद करू. प्रेसिडेंट गेल्या 25 वर्षापासून ते विमा व्यवसायात आहे. सुरुवातीला माझ्या मिसेसच्या नावाने एजन्सी घेतली. 2009 मध्ये माझ्या स्वतःच्या नावाने घेतली आणि तेव्हापासून 2009 पासून माझ्या नावाने एजन्सी घेतली. व्यवसायात विम्याची आवड असल्यामुळे त्यामध्ये पूर्ण झोकून दिलेलं आहे. पूर्ण वेळ मी विमा व्यवसाय करतो. माझं स्वतःचं ऑफिस आहे रामचंद्र एम्पायरमध्ये. या कधी तर भेटायला वगैरे चहा वगैरे घेऊ. मित्र, फायनान्शियल प्लॅनिंग हा विषय फार मोठा आहे. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. थोडक्यात म्हणजे एक सिम्पली करून सांगतो. जसं अन्न वस्त्र निवारा आहे तसं विम्याची पण एक चौथी गरज आहे. फक्त अन्न वस्त्र निवारा न असता विम्याची पण एक चौथी गरज आपण निर्माण करायला पाहिजे. कारण का, सध्याची युग आपण कोरोना काळ बघितला. आताचं युग जे आहे ते परत ते सगळं डेव्हलपिंग कंट्री आहे. त्यामध्ये आपल्याला पुढची इन्फ्लेशन वगैरे धरून आपण आजची जे उत्पन्न आहे तेवढं उत्पन्न आपल्याला आपण नसताना पण आपल्या कुटुंबाला मिळालं पाहिजे. आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह आपण नसताना पण होण्यासाठी विम्याची फार गरज आहे. विमा असं समजू नका की विमा घेतला म्हणजे मी काहीतरी चूक करतोय किंवा मी आपल्या कुटुंबाला हे करतोय, तसं नाही आहे. विमा घेऊन कोणी असं श्रीमंत झालेलं नाही आहे. पण विमा घेतलं तर तुम्ही लखपती तर नक्की व्हाल. जेवढं तुम्ही पैसे वाचवाल तेवढं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी कमी होतील. मित्रांनो, आपल्याला जसं जसं सुरुवातीला आपण यामध्ये 4 गरजा आहे. मी तुम्हाला पण हे केलेलं आहे, व्हॉट्सअप केलं आहे. आपण प्रायोरिटी कोणाला देतो? आपण सुरुवातीला आपण जेव्हा आपण कमवायला सुरुवात करतो, आपलं लग्न होतं, मुलं होतात, मग आपण जॉब सुरू करतो, घर घेतो, जागा घेतो, सोनं घेतो. पण प्रायोरिटी कोणाला द्यायला पाहिजे? त्यामध्ये विम्यामध्ये सुरुवातीला जे प्लॅन्स आहेत त्यामध्ये चिल्ड्रन फ्युचर एक तर असतो किंवा मुलींचे लग्न, आपलं रिटायरमेंट, आपलं घर, आपलं मोठं एक कार, आपलं फॉरेन ट्रिप, ह्यासाठी आपण प्लॅनिंग करायला पाहिजे. जेव्हा आपण कमवायला सुरू करतो, उत्पन्नाच्या आपल्या 10% कमीत कमी आपण वर्षाला जर 5 लाख 10 लाख कमवत असेल, 5 लाख कमवत असेल तर 50,000 रुपये आपण सेव्हिंग करायला पाहिजे. त्या सेव्हिंगमध्ये पण आपण इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. त्यामध्ये वेगवेगळे बकेट्स आहेत. तुम्ही FD थोडं करा, काही पैसे रोख ठेवा, काही सोन्यामध्ये गुंतवा, काही म्युच्युअल फंड करा. मी म्युच्युअल फंड करा नाही पण म्युच्युअल फंड करा. दर महिन्याला SIP तुम्ही 5,000ची करायला पाहिजे. तुमचं जर 5 लाख 10 लाख उत्पन्न असेल तर 10% रक्कम तुम्ही इन्शुरन्सला द्या. कारण का ती जे 10% देणार आहे तुम्ही, तुमचं जे बॅलन्सिंग जे होणार आहे पूर्ण, जे तुम्ही नसण्याने जे तुम्हाला जे लागणारी गरजा आहेत, मुलांचे शिक्षण, मुलीचं लग्न, आपल्या कुटुंबासाठी जे खर्च आहे, ते मेन पिलर आहे इन्शुरन्स. त्यामध्ये तुम्ही टर्म प्लॅन घ्या किंवा लाईफ इन्शुरन्स घ्या किंवा म्युच्युअल फंड घ्या. आमच्याकडे सध्या LICमध्ये चांगले प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत. फक्त बाहेरचे म्युच्युअल फंड नसतात, पण आपल्याकडे जवळपास 12 ते 13% देणारे गॅरंटेड रिटर्न दिलेले आहेत सध्या, जे तुम्हाला 5 वर्षानंतर, 5 वर्ष लॉक इन पिरियड आहे यामध्ये, त्यामध्ये तुम्ही ते घेऊ शकता आणि 5 वर्षानंतर तुम्ही त्यात विड्रॉल करू शकता. म्युच्युअल फंड कसं आहे, बाकीचे म्युच्युअल फंड तुम्ही 1-2 वर्षांनी तुम्हाला दिसलं प्रॉफिट तुम्ही काढून घेता. जे तुमचं उद्देश आहे, आपलं फायनान्शियल प्लॅनिंगचं उद्देश काय आहे की आपल्याला मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, आपलं रिटायरमेंट, आपल्या बायकोचं रिटायरमेंट, आपल्याला फॉरेन ट्रिप, कार, बिल्डिंग, ह्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करायला पाहिजे. त्यामध्ये कमीत कमी तुम्ही आपल्या उत्पन्नाच्या 10% हे खर्च बाजूला ठेवायला पाहिजे LICसाठी. हे तुम्हाला दिलेलं तुम्ही पाहू शकता. चिल्ड्रन्स फ्युचर आहे, त्यामध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, कॅटरिंग, क्रिएटिंग वेल्थ, म्हणजे आपण एक वेल्थ क्रिएट करू शकतो.
जेव्हा आपण पॉलिसी घेतो एक लॉंग टर्मची पॉलिसी, जीवन विमा हा लॉंग टर्मच असणार आहे, छोटं जीवन विमा नसणार आहे. आपलं जीवन काय छोटं आहे का? तुम्ही सांगा, आपलं जीवन छोटं आहे का? आता अण्णा जवळपास आता 65-67 आहे, वय आपलं जास्त हवा. लॉंगिव्हिटी सध्या भारताची 85 आहे. पूर्वी 30-40 होतं, आता 85 वर्षापर्यंत जगू शकता माणूस. एवढी आपले प्रगती विज्ञान केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हेल्थचं प्रॉब्लेम आला तरी आपलं मेडिकल सायन्स एवढं फार प्रगती केलेलं आहे की आपण 85 त्याच्यापेक्षा पण जास्त जगू. पुढे जेव्हा आपण रिटायरमेंट होऊ, आपलं वय समजा 65मध्ये आपण रिटायर होऊ, तेव्हा आपल्याला कमीत कमी आपल्याला खर्चाला 36 लाख रुपये पाहिजेत वर्षाला. पुढे इथून पुढे जेव्हा जातो आपल्याकडे तेवढे पैसे आहेत का? दररोजच्या हिशोबाप्रमाणे आपण जर पाहिलं, फक्त 250 रुपये एकाला जरी धरलं दररोजच्या हिशोबाने, महिन्याचे होतात कमीत कमी 30,000 रुपये, वर्षाचे होतात 3,60,000 रुपये, दोघांचे मिळून 7,20,000 रुपये. हे 7,20,000चे आपण प्रोव्हिजन केलेले आहे का? आपण स्वतः तपासावं. ह्यामध्ये क्रिएटिंग वेल्थ आहे. आपल्याला प्री मॅच्युअर डेथ म्हणजे आपण आज सांगता येत नाही, कधी पण काय पण होऊ शकतं माणसाला. जर डेथ झालं तर आपलं पुरेशी आपल्या फॅमिलीसाठी आपण पैसे ठेवलेले आहेत का? आपण जर 6 दिवसासाठी आपण जर बाहेर चाललो तर आपण घरात किती देतो पैसे? एक 5,000 देऊन जातो आपण. आपण 1 महिन्यासाठी गावाला चाललो तर आपण एक 15-20,000 रुपये देऊन जातो. जर आपण 1 वर्षासाठी गेलो तर आपण 1,00,000-2 लाख रुपये ठेवून जातो. जर आपण कायमचं नसेल तर काय होणार? विचार करा. आज कोणाचंही काही सांगता येत नाही, आज आहे उद्या नाही. पण विमा असं समजू नका की मी मेल्यावरच पैसे येणार, नाही आहे तसं. आपण असताना पण, हयात असताना पण घेतलेले. माझ्याकडे, मी आता 25 वर्ष झाले LIC विम्याचा व्यवसाय करतोय. माझ्याकडे 1,000 पॉलिसी आहेत, त्यातले मी जेमतेम दरवर्षी एक पण डेथ क्लेम देत नाही. 25 वर्ष झाले, कमीत कमी मी 5-6 डेथ क्लेमच दिले असेल, त्यातले माझे आई वडील दोघं. म्हणजे डेथ होते असं समजू नका, हे मेल्यावरच मिळणार मला पैसे, तसं नाही आहे. आपण असताना, हयात असताना आपण पैसे ते वापरतो. आपल्याला रिटायरमेंटसाठी पैसे लागणार आहेत 100%. आपण हे पण प्रोव्हिजन केलेले आहे का? आपण स्वतः तपासावं. आपलं बॅलन्स शीट आपण स्वतः तपासावं. आपण कधी पण आपल्या पॉलिसी आपण जर काढला असेल तर त्या पॉलिसीचे ऑडिट करून घ्या. ऑडिट म्हणजे काय? त्याचं स्टेटमेंट बघा, स्टेटस बघा, ते आपल्याकडे पॉलिसी कुठं ठेवलेली आहे ते पॉलिसी फिजिकली बघा, तपासणी करा त्याची. पाहिजे तर माझ्याकडे आणून द्या, त्याचे काय सगळं तुम्हाला स्टेटस काढून देतो. तुम्हाला पॉलिसी चालू आहे का, पॉलिसीवर लोन आहे का, पॉलिसीचे ॲड्रेस तपासा, त्यामध्ये तुमचं बँक डिटेल तपासा. बँक डिटेल आता कंपल्सरी झालेलं आहे. ईमेल ID, फोन नंबर आपण चेंज केला नसेल तर फोन नंबर चेंज करा. ह्या सर्व्हिसेससाठी तुम्ही आपल्या एजंटला सांगा किंवा मला सांगा, मी तुम्हाला ती मदत करायला तयार आहे. ॲक्च्युली आपल्याला ह्या इन्शुरन्स पण टॅक्स सेविंगसाठी पण आपण उपयोग करतो. आता तर 12 लाखाचं पर्यंत हे झालेलं आहे, टॅक्स फ्री झालेलं आहे. तर त्यामध्ये थोडं पॉईंट म्हणजे ज्यांचं उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना हे 1.5 लाखापर्यंतचं तर काही नाही. तर 1.5 लाख आता सध्या आहे लिमिट. हे 1.5 लाखाचं काय उपयोग होणार नाही. फक्त त्यामध्ये एक मेडिक्लेमचं 50,000 पर्यंत आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो. अजून एक आहे परत हेल्थ प्लॅनिंग. हेल्थ प्लॅनिंगमध्ये काय, आपण कंपल्सरी आपलं एक कमीत कमी 5 लाखाचं लाईफ इन्शुरन्स आणि 5 लाखाचं मेडिक्लेम असायला पाहिजे. मेडिक्लेम ही अशी गोष्ट आहे जी आपलं सगळं सेविंग संपवते. मेडिक्लेम जेव्हा आपल्याला सांगून येत नाही आजारी काय, आपण म्हणतो की नाही मेडिक्लेम भरतो मी गेल्या 10 वर्षापासून भरतोय, मला काही अजून काय झालेलं नाही आहे, असं म्हणायचं नाही आहे. ते नाही झालं आपल्याला अजून नमस्कार करायचं देवाला, मला काही झालेलं नाही, पैसे गेले हरकत नाही 20-30,000 रुपये, पण मला काही नाही झालं, मी हॉस्पिटलमध्ये गेलं नाही. पण असे अनेक प्रकार आपण बघितलेले आहेत की ज्यांच्याकडं पैसा मेडिक्लेम नाही आहे आणि त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं, मोठमोठ्या सर्जरी करावं लागलं, घरं विकायला लागतात, सोनं विकायला लागतात, लोकांकडे हात पसरावा लागतो. तसं नाही करता आपण आपल्याला एक मेडिक्लेम छोटीशी का विना 5 लाखाची आपण घेऊन ठेवायला पाहिजे. हे फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये हे गोष्टी येतात. आता ह्यामध्ये विशेष म्हणजे काय की हे जीवनचक्र आहे. यामध्ये रियालिटी आपण हे त्याला अंग काढू शकत नाही. आपण
यामध्ये फर्स्ट स्टेप काय आहे की आपण डिपेंडन्सी फेज असतं यामध्ये 0 ते 25 मुलं आपल्याला आईवडिलावर डिपेंड असतात. जेव्हा आपण कमवायला सुरू करतो 25 ते 60 ह्या वयामध्ये आपल्याला एज्युकेशन लोन फेडावं लागतं आहे, होम घरचं EMI फेडावं लागतं आहे, कारचं EMI फेडावं लागतं आहे, मॅरेजचा खर्च फेडावा लागतो. हे कशासाठी की आपण हे प्लॅनिंग न केल्यामुळे. आपण जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला एज्युकेशन लोनची घ्यायची गरज नाही आहे, आपण होम लोनची आपल्याला जे आपण इन्शुरन्सचं जमा केलेले पैसे आहेत आपले आई वडील जर केले असतील तर आपल्याला पुढं ते करता येईल. तर त्यानंतर डिपेंडंट आपण रिटायरमेंट नंतर आपलं कोण कोण डिपेंडंट राहतात. आपण मुलांवर डिपेंड राहायला पाहिजे एकतर जर प्लॅनिंग नाही केलं तर, किंवा आपण स्वतः फायनान्शियली जर प्लॅनिंग केलं असेल तर आपण स्वतः फायनान्शियली आपण इंडिपेंडंट असू. मोस्ट ऑफ दी याच्यामध्ये फक्त जगामध्ये फक्त 1% लोक वेल्दी आहेत, 10% लोक सेल्फ डिपेंडंट आहेत, 50% लोक सगळं डिपेंड आहेत मुलांवर. याचं कारण काय असेल की प्लॅनिंग नाही केली त्यांनी. स्वतः तुम्ही तपासा आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे का. कमीत कमी आपल्या उत्पन्नाच्या दरवर्षी आपण 10 इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. 10 जर इन्शुरन्स घेतलं तर आपल्याला पुढं भविष्यात आपल्याला काय झालं काय होऊ नये अशी मी भगवंताला प्रार्थना करतो, पण काही नाही काय झालं तर ते आपल्याला उपयोगी येते. आपल्याला लाईफमध्ये 5 फायनान्शियल स्टेजेस आहेत, त्यामध्ये रिटायरमेंट आणि फर्स्ट स्टेज आहे तो डिपेंडन्सी, सेकंड स्टेज आहे 25 ते 28 फ्रीडम असतं त्याला, ते अजून काम वगैरे नाही मिळत तेव्हा. जेव्हा तो 28 ते 55 वयाला येतो तेव्हा तो लग्न होतं, त्याचं मुलं होतात, त्या मुलांचे शिक्षण ह्यासाठी त्यांनी प्लॅनिंग सुरुवातीलाच केलं तर आपल्याला त्याचं व्यवस्थित तो देऊ शकतो. नंतर त्याचं 55 ते 65 जे आहे त्यामध्ये त्याला फॉरेनला वगैरे ट्रिपला वगैरे म्हणा किंवा मुलींचे लग्न मुलाचे लग्न मुलाचे शिक्षण ह्यासाठी ते द्यावं लागतात. आपल्याकडे मेडिक्लेम आता सगळ्यांचं आहे का. मेडिक्लेम नसेल तरी पण आपल्या एजंटाकडून काढून घ्या स्वतः. शक्यतो कमीत कमी 5 लाखाचं मेडिक्लेम पाहिजे, त्यामध्ये आपलं सेविंग वाचतं. त्यामुळे इन्शुरन्सचा ऑडिट म्हणजे तुम्हाला सांगितलं विम्याचं ऑडिट करून घ्या कंपल्सरी. आपल्या पॉलिसी आहे का त्याची फिजिकली चेक करा, त्याचं मोबाईल नंबर चेक करा. आणि तुम्हाला आता सध्या सगळ्यांना ईमेल यायला लागले की तुम्ही पॅन अपडेट करा, मोबाईल नंबर अपडेट करा, ईमेल ID अपडेट करा. ते करून घ्या कंपल्सरी. आता ऑनलाईन जे आहे ना माय पॉलिसी म्हणून आता एक ॲप आलेलं आहे, ते ॲप तुम्ही डाउनलोड केला तर तुमचे सगळे डिटेल त्यात टाकले तर तुम्हाला सगळं तुमचं माहिती तुम्हाला मिळेल आणि तुमची पॉलिसीची माहिती तिथं असेल. अजून एक नंबर एक टोल फ्री नंबर आहे LICचा 24 तास टोल फ्री नंबर आहे. ते टोल फ्री नंबर मी तुम्हाला SMS करतो. तुम्ही त्या टोल फ्री नंबरला तुम्ही कधी पण फोन करा. त्यामध्ये आपल्याला मराठीत पण अवेलेबल आहे, तेलुगू अवेलेबल आहे, हिंदी अवेलेबल आहे, इंग्लिश अवेलेबल आहे. आपल्याला जी माहिती पाहिजे आपल्याला स्वतः पॉलिसी होल्डर पाहिजे त्याचं फोन नंबर तिथं रजिस्टर्ड असतं. त्या फोनने केलं तर आपल्याला तिथे डिटेल विचारतात, पॉलिसी नंबर तुमचं डेट ऑफ बर्थ ते विचारतात. तेव्हा ते डिटेल्स तुम्ही करेक्ट टाकले तर ते पुढं जाऊन तुम्हाला त्याची माहिती देत होतो. सगळे तुम्हाला काय पाहिजे त्यामध्ये तुमचं बोनस किती जमा आहे, तुमचं हे किती जमा आहे म्हणजे तुम्हाला लोन किती मिळतं आहे, तुमची मॅच्युरिटी कधी आहे, तुमचं प्रीमियम ड्यू किती आहे कधी आहे ते पण सांगतं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही टर्म प्लॅन पण विचार करा. कमीत कमी प्रीमियममध्ये जास्तीत जास्त आपल्याला कव्हरेज मिळतो. फक्त त्यासाठी आपल्याला तुम्ही ITR रिटर्न भरणे गरजेचं आहे. आपण ITR रिटर्न जर भरलं तर आपल्याला चांगल्या प्रमाणात ज्याप्रमाणे वयाप्रमाणे आपल्याला 5 पट 10 पट 25 पट 30 पट असं तुम्हाला रक्कम इन्शुरन्सची रक्कम मिळेल. त्यामध्ये आपलं उत्पन्न जेवढं आपलं आहे ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणून यामध्ये कन्सेप्ट आहे. जे आपण आत्तापासून समजा एकाचं वय 30 आहे किंवा 35 आहे, तो 60 पर्यंत जगणार आहे. 25 वर्षाचं त्याचं जे टाईम पाईप आहे त्यामध्ये त्याला उत्पन्न समजा एक 5-10 लाख रुपये असेल
तर ते 25-35 वर्षाचं किंवा 25 वर्षाचं त्याला 2.5 करोड लागणार आहे. ते 2.5 करोड तुम्ही इन्शुरन्समध्ये घेतले का, त्यामध्ये कमीत कमी 1 कोटी तरी इन्शुरन्स असेल तर ते फुलफिल होतं आपल्याला. ह्यामध्ये इन्शुरन्समध्ये अजून एक कन्सेप्ट आहे की आपण रिप्लेसमेंट ऑफ इन्कम, आपलं उत्पन्न किती, आपण 30,000 रुपये उत्पन्न जर असेल तर कमीत कमी तुम्ही 10 लाखाचं प्लॅनिंग करायला पाहिजे. 10 लाखाचं इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. म्हणजे तेवढं तुम्हाला तुमचं जे निदान तुमचे गरजा आहेत, जे आपल्या गरजा आहेत, 30,000 रुपये आपला खर्च आहे घराचा, आता तर 30 कमीत कमी 50,000 झालेलं आहे. पण चांगलं थोडं म्हणजे असं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगपेक्षा कमी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हटलं तरी 30,000 रुपये लागतात. ते 30,000 रुपये आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कमीत कमी 10 लाखाचं इन्शुरन्स तुम्ही केलं तर ते 100% तुम्हाला मिळणार आहे. आपल्या हयात नसताना आपण तेवढं उत्पन्न आपल्या घरी 100% येणार आहे आणि 25 वर्षानंतर पण तुम्हाला एक मोठी रक्कम मिळणार आहे. तर अजून तुम्हाला काय प्रश्न विचारायचे तर विचारू शकता. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? टर्म इन्शुरन्स म्हणजे जे आपण एखादा टर्म घेतला, आपण तुमचं आता वय किती आहे? 58. 80 वयापर्यंत तुम्हाला 1 कोटीचा इन्शुरन्स घ्यावा लागतो. त्याचं प्रीमियम भरायचं आहे. समजा 1 लाख रुपये प्रीमियम भरतोय आपण, ते 1 लाख रुपये भरलं आपण आपल्या वयाच्या 80पर्यंत भरतो. इन बिटवीन काय झालं तर आपल्या घरात 1 कोटी येणार आहे. ॲक्सिडेंटल जर झालं तर 2 कोटी येणार आहे. काही नाही झालं त्यांनी तिकडं आम्ही इकडं, कॉन्ट्रॅक्ट फिनिश. इन्शुरन्स इज अ कॉन्ट्रॅक्ट आहे. जेव्हा आपण पहिल्या दिवशी घेतो तेव्हा तुम्हाला सगळं LICमध्ये एवढं एक आहे, पूर्ण तुमचं मेडिकल तपासणी केलं जातं, फायनान्शियल अंडर रायटिंग केलं जातं की हा माणूस किती कमवतो, ह्याचे ॲसेट्स काय आहेत, ह्याच्याकडं मालमत्ता किती आहे, हे सगळं पाहूनच इन्शुरन्स दिलं जातं. प्रायव्हेट इन्शुरन्समध्ये असं नाही आहे. प्रायव्हेट इन्शुरन्समध्ये तुम्हाला विचारलं की लगेच इन्शुरन्स देऊन टाकतात. त्याचा पण थोडं कंडिशन्स आहेत पण देऊन टाकतात. पण जेव्हा क्लेम येतो, क्लेमच्या वेळेस ते पूर्ण दुर्बीण लावतात. मग त्यांनी एक थर्ड पार्टीज तयार करतात की ह्याचा इन्शुरन्स याला मिळू नये, ह्याच्याकडे काय तर पॉईंट काढा. पण LICत काय देतानाच तुम्हाला आम्ही काय करतो, पूर्ण पहिलं दुर्बिणीने बघतो, मग नंतर ना तुम्हाला क्लीनली एकदम असं आपण क्लेम देतो. आपण टर्म इन्शुरन्स म्हणजे ते मेडिकल चेकअप आहे ना. टर्म इन्शुरन्स मध्ये असं आहे ना की 3 वर्षानंतर विदाउट एनी रिझन, येस, म्हणजे त्याच्यामध्ये लॅप होतच नाही. हो, विदाउट एनी रिझन 3 वर्षानंतर तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. 3 वर्षानंतर मिळणार. काही तुम्हाला तिथं विचारलं जाणार नाहीये. नो इन्व्हेस्टिगेशन 3 वर्षानंतर LICमध्ये. सगळीकडेच म्हणजे ओव्हरऑल सगळीकडेच तसं आहे ना. नाही, सगळीकडे तसं नाही आहे. तो फंडा तसंच आहे. सगळीकडे नाही आहे. थोडं बारीक कधी इन्क्वायरी करते, थोडं हंगाण करते. मी आजकाल प्रायव्हेट पॉलिसी पॉलिसीमध्ये लिहून देतात गॅरंटी की आफ्टर 3 इयर्स गॅरंटेड हां. लिहून देतात. नाही तसं देऊन देत नाही. 3 वर्षानंतर म्हणजे तुम्हाला आम्ही सांगतो तसं दुसऱ्या दिवशी पण काय झालं तरी क्लेम द्यायलाच पाहिजे. नाही, काही पर्टिक्युलर याच्यासाठी नाही, 3 वर्ष असं लिहून दिलं जात नाही. 3 वर्ष फक्त लॉक तसं सुसाईडसाठी 3 वर्षानंतर अलाउड आहे. अशा गोष्टी म्हणजे त्यामुळे ते 3 वर्ष फक्त इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते 3 वर्षानंतर होतंय. त्यामध्ये पण तुमचं पॉलिसी कंटिन्यू पाहिजे. तुम्ही हप्ते व्यवस्थित वेळेवर भरा, तुम्हाला क्लेम 100% मिळणार 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर पण तुम्ही हप्ते तटवलेले असतील मिळणार नाही. कारण का ते अर्ली क्लेम म्हणून धरलं जातं आणि ते परत इन्व्हेस्टिगेशन होते. त्यामध्ये आपण टर्म इन्शुरन्स घेतलेलं बरं का वन टाइम इन्व्हेस्टमेंट केलं बरं? नाही, टर्म इन्शुरन्स चांगले. वन टाइम इन्शुरन्समध्ये काय आहे ना, त्यामध्ये जास्त इन्शुरन्स नसतो. वन टाइम अमाऊंटमध्ये काय आहे ना, त्यामध्ये इन्शुरन्स जास्त नसतो. आता वय समजा 45 आहे, 0 ते 45 आहे, तुमच्या एक रकमेच्या फक्त 10% 10% तुम्हाला इन्शुरन्स दिलं जातं. तुम्ही समजा 5 लाख भरले, 50 लाखापर्यंत इन्शुरन्स दिलं जातं. त्याला पण फायनान्शियल अंडर रायटिंग होतो, मेडिकल होतो. आणि 45च्या पुढे फक्त 7 पट इन्शुरन्स मिळतो सिंगल प्रीमियमला, ते पण 65 वय आहे लास्ट. मग मेडिकलमध्ये रिजेक्ट का करतात? नाही, तसं होत नाही. मेडिकल तुम्ही जे BP शुगर सगळं डिक्लेअर करायचं. तुम्हाला BP आहे डिक्लेअर करा, शुगर आहे डिक्लेअर करा, तुमची कुठल्या गोळी आहे ते डिक्लेअर करा, ऑपरेशन झालं कुठलं ते पण डिक्लेअर करा. जेवढं तुम्ही डिक्लेअर कराल तेवढं चांगलं. तुम्ही सिगरेट पिता असेल तर ते पण डिक्लेअर करा. किती पिता सिगरेट दिवसामध्ये? 2, 3, 4,
5 सिगरेट पर्यंत अलाउड आहे. 90 पिता ते पण डिक्लेअर करा. नाही आहे त्याला पण 90. प्रीमियम असणार. त्यामध्ये नॉर्मली जाऊन ते सगळे अवॉइड करतात. सगळे ते थांबले जातात. आणि ते पेन बद्दल ते सगळे काढतात. टर्म प्लॅनला तर हे सगळं आहे कंपल्सरी. सगळं बाहेर पण आपला सगळ्यांचा वय सध्या 50-55 हो, मग 50-55 लोकांचा इन्शुरन्स भरणं महत्वाचं आहे का? म्हणजे बेनिफिट आहे का? 100%. मग त्यात आता तर गरज आहे. BP शुगर असलं तर असू द्या ना, बीपी शुगर आम्ही मेन्शन करायचं आहे. मेन्शन करा. मी काय म्हणतो, नाही असं नाही होत नाही. मी दिलेलं आहे. मी दिलेलं आहे 1-1 कोटी 1.5 कोटीची दिलेलं आहे. रिपोर्ट येतं पण तुमचं पास होतंय. तसं नाही. पहिलंच होणार. डॉक्टरला सांगायचं तर डॉक्टर लिहितो. मी माझा स्वतः अनुभव सांगतो. सर तसं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला तुमचं क्लेम करून देतो. माझं मी स्वतः अनुभव सांगतो. करून देतो तुम्हाला. डॉक्टरकडे टेस्ट केलं बीपी शुगर आहे. असू द्या ना. हा, गोळी विचारतात ते रिजेक्ट, त्याला अधिकार नाहीये. केलंय. त्याला अधिकार नाहीये मेडिकलला, डॉक्टरला. डॉक्टर रिजेक्ट केलं नाही. LIC वाला रिजेक्ट केलं. हा, त्यामध्ये बीपी किती आहे, शुगर किती आहे, किती वर्षापासून आहे. माझं काही एवढं हे नाही. एक नॉर्मल आहे. शुगर मी स्वतः पास केलेले केसेस आहेत. 50-50 लाखाचे 1-1 कोटीचे पास केलेले आहेत. सिगरेट पिणारा पण घेतलंय, दारूचं घेतलंय, बीपीचं घेतलंय, शुगरचं बी घेतलंय. डॉक्टर नाही होत नाही तसं. होत नाही. मेडिकल चेकअप केव्हापासून कुठल्या एज पासून डॉक्टर काय सगळ्यांनाच आहे. सगळ्यांनाच आहे. सगळ्यांनाच सगळ्यांनाच आहे. स्टार्ट पासून नाही लहान मुलगा जरी त्यांनी जर 40 लाखाच्या पुढं पॉलिसी घेत असेल तेच काय तर त्याला त्याला पण आहे 40 लाख. पुढं तुमचं वय जर 30 असेल तुम्हाला 40 लाखापर्यंत काही नाही. काही नाही. तुमचं जर वय 45 असेल तुम्हाला 20 लाखापर्यंत काही नाही. तुमचं जर वय 50 होत असेल आणि तुम्ही 10 लाखाच्या पॉलिसी घेत असाल तर मेडिकल आहे, FMR फक्त मेडिकल आहे. 10 लाखाच्या पुढं मग तुम्हाला स्पेशल रिपोर्ट ABS, ECG ते रक्त तपासणी आणि ECG असणार. आणि टर्म प्लॅनला कंपल्सरी ECG म्हणजे ब्लड रिपोर्ट आहे. म्युच्युअल सोबत काय असे टर्म इन्शुरन्स काय कॉम्बिनेशन आहे? येस आहे ना. म्युच्युअल फंड वेगळा आहे, टर्म प्लॅन वेगळा आहे. म्युच्युअल सोबत टर्म नाही तसं नाही. म्युच्युअल फंड इज डिफरंट, टर्म प्लॅन इज डिफरंट. तुम्ही परवा एका कंपनीचं ऐकलं की ₹1,00,000 दरवर्षी इन्व्हेस्टमेंट ते विथ युलिप सोबत आहे. टाटामध्ये आहे. युलिप म्युच्युअल फंड नाही, ते युलिप आहे. वर्षाला ₹1,00,000 5 वर्ष भरायचे आणि 50 लाखाचं टर्म इन्शुरन्स, 50 लाखाचं ऍक्सिडेंटल इन्शुरन्स. हो आहे ₹5,00,000 इन्व्हेस्टमेंट तसंच आपलं आहे सेव्हिंग आहे. तुम्हाला तुमचे पैसे तुम्हाला जसं मार्केट वाढेल तसं त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील. आणि ह्यामध्ये 12 वर्षाचा प्लॅन आहे. 12 वर्षाचा प्लॅन आहे. तुम्ही ₹1,00,000 भरत असाल तर तुम्हाला 12 वर्षानंतर तुम्ही भरलेले पैसे काढू शकता. तुमचा इन्शुरन्स चालू राहतो. त्यात पण आहे तसं. हां. 5 वर्षानंतर काढू शकतो. 5 वर्षानंतर काढू शकतो, पण आपलं मग ते कमी होतं. त्यामध्ये 2 प्रीमियम ठेवावं लागतात. त्यामध्ये प्रीमियम ठेवा. 2 प्रीमियम कमीत कमी 2 प्रीमियम ठेवावं लागतात. मग आपल्याला बाकीचं ते मार्केटमध्ये असतं. ते मार्केटमध्ये सर्टन अमाऊंट तिथे राहायला पाहिजे, म्हणजे तुमचा ते चालू राहतो. असं आहे. त्याचं म्हणजे मोर्टॅलिटी चार्जेस असतात ना, ते मोर्टॅलिटी चार्जेस कव्हर करण्याकरता ते 2 प्रीमियम ठेवतात. माझा टर्म काढलेलं बेटर का तो पॉलिसी काढलेलं बेटर? तो पॉलिसी काढला तर एकदम बेस्ट. इयरली. हां, कारण का टर्म पॉलिसीमध्ये प्रीमियम कधीच रिटर्न मिळत हो. टर्म प्लॅनमध्ये रिफंडेबल नाही आहे. आता ह्या प्लॅन केसमध्ये आहे. हे जे म्युच्युअल फंड युलिप प्लस टर्म प्लॅन त्यामध्ये रिफंड आहे. ते प्लॅन एकदम बेस्ट आहे. सध्या भरपूर विकायला लागले ते प्लॅन. LIC मध्ये नाही, ते प्रायव्हेटमध्ये आहे. LICत नाही, टाटामध्ये आहे. माझ्याकडे टाटाची पण एजन्सी आहे. आणखी साहेब मेडिकल कॅशलेस साठी आपल्याकडे आहे हो आहे की. कॅशलेस माझ्याकडे केअर हेल्थ इन्शुरन्स आहे, स्टार हेल्थ आहे, न्यू इंडिया इन्शुरन्स आहे. किती पण करू शकतो. तुम्ही 1 कोटीपर्यंत घेऊ शकता. हो, 1 कोटीपर्यंत घेऊ शकता. प्रीमियम भरणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे एक स्टारमध्ये एक कन्सेप्ट आहे, EMI सिस्टीम आहे. तुम्ही 3 वर्षाचा प्लॅन घ्या, ₹5,000 मंथली भरा, फक्त 24 महिनेच भरा, पुढचे 12 महिने फ्री. स्टार 5 लाखाची 7.5 लाखाची आहे सध्या.
कसं म्हणजे? काय काय त्याचे बेनिफिट्स सगळे बेनिफिट्स ॲज इट इज बेनिफिट सगळे कॅशलेस वगैरे 7.5 लाख रुपये EMI सिस्टीम आहे. EMI सुरुवातीला तुम्ही 5,000 रुपये भरले आपण म्हणजे टोकन अमाऊंट दिले आणि तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये द्यायचे. फक्त 24 महिने द्यायचे. 2 वर्ष. हा, 1 वर्ष फ्री. 1 वर्ष फ्री. सगळे म्हणजे म्हणजे सगळे सगळे आधार कव्हर. सगळे आधार कव्हर. 1000 कवर. तुम्हाला BP शुगरसाठी त्यामध्ये थोडं एक्स्ट्रा भरून 10% एक्स्ट्रा भरून ते पण तुम्ही कव्हर करून घेऊ शकता. एज फॅक्टर काय एज लिमिट 70 70 हो 75 75 पर्यंत आहे. 70. म्हणजे 2 वर्ष भरायचे लाईफ टाईम मेडिकल नाही 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 तिसरा वर्ष फ्री आहे. 12 महिने फ्री. प्रीमियम त्यासाठी हो द्या ना. मंथली तुम्हाला भेटायला लागलं ना सर. नाही पण रेग्युलर वर्षाला भरलं तर कमी बसते वर्षाला 60,000 तुम्हाला जेव्हा तुम्हाला जे 3 वर्षाचा प्लॅन असतो आमच्याकडे ते 3 वर्षाचं स्पेस आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 वर्ष पण तसं अजून कमी होते प्रीमियम. तुम्ही जर 36 महिने घेत असाल तर 30 महिन्याचं EMI घ्यायचं तर तुम्हाला 3,500च बसतंय. तुम्ही 30 महिने भरा. वन टाइम प्रीमियमचं 10% डिस्काउंट आहे. आहे ना. वन टाइम म्हणजे 3 वर्षाचा आहे. लाईफ टाईम नाही आहे. लाईफ टाईम नाही आहे. 3 वर्षाचं वन टाइम. कारण का वय कसं आहे माहिती आहे का 5 वर्षाला एकदा ते रिव्ह्यू करतात. कसं 35 36 ते 40 41 ते 45 46 ते 50 51 ते 55 56 ते 60 61 ते 65 त्यामध्ये अपडेट होतं प्रीमियम 10% 10 ते 12%. हो हो आहे ना पोर्टेबिलिटी. काय नाही काय नाही काही रिस्क नाही पोर्ट केलं तर. म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये फरक आहे म्हणजे कुठला बेनिफिट आहे म्युच्युअल फंड म्हणजे SIP. म्युच्युअल फंड आणि SIP फरक आहे ना. SIP म्हणजेच म्युच्युअल फंड. तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये भरता ते SIP जे तुम्ही भरणार आहे ते म्युच्युअल फंड मध्ये जाणार आहे. दोन आहे ना म्युच्युअल फंड वन टाइम इन्व्हेस्टमेंट करतो आहे ना. SIP दर महिन्याला करतो आपण. त्यामध्ये म्युच्युअल फंड हे पण दर महिन्याला पण भरतात काही लोक. दर महिन्याला पण भरतात. काही SWP सिस्टीम आहे म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन SWP. त्यामध्ये तुम्ही 1 कोटी रुपये भरले त्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला 75,000 रुपये मिळतात. दर महिन्याला 75,000 आणि ते तुम्ही 25 वर्षानंतर तुमचं जे रक्कम कॉर्पस होणार आहे ते पण कमीत कमी 5 कोटीपर्यंत जाणार आहे. किती बनवणार SWP 1 करोड मिनिमम काय 1 CR मिनिमम नाही आहे. एक चांगलाच आपल्याला कॉर्पस पाहिजे असेल तर त्याच्यात मिनिमम स्टार्टिंग किती असते मिनिमम स्टार्टिंग 10 लाख आहे. 10 लाख रुपये. सर अजून एक विचारलं बरं. होतं 18 इयर्स असेल तर डायरेक्ट पॉलिसी काढता येते का? हो समजा एक कोटीची पॉलिसी 18 इयर्स एज वगैरे काढायचं असेल हो. तुमच्या क्रायटेरिया काय असतात त्यावेळेस? क्रायटेरिया काय आहे 1 कोटी तुम्ही इन्व्हेस्टमेंटचं प्लॅन करणार आहे का टर्म प्लॅन करणार आहे. इन्व्हेस्टमेंट करणार असेल तर वडिलांचे काही इन्शुरन्स असेल इक्वल टू त्यामध्ये देता येते. वडिलांचा पण इन्शुरन्स पाहिजे काहीतरी टर्म प्लॅन काढता येते का 18 वर्षाचे काढता येतो. नाही, सर, नाही. वडिलांच्या उत्पन्नावर काढता येतो. काढता येते. वडिलांचे 18 इयर्स ते सेपरेट पॅन कार्ड होतं सेपरेट त्याचं return- होतंय रिटर्न कॉपी पण त्याचं उत्पन्न नाही ना. इन्कम काय समजा त्याला एक ऑफर वगैरे लेटर आला बेटर स्टार्टिंग त्यांनी 5 लाख 2 लाख येणार 3 लाख येणार. तर वडिलांच्या उत्पन्नावर आपण पॉलिसी दिलेल्या आहेत. अच्छा, वडिलांचं उत्पन्न. वडिलांच्या उत्पन्नावर तिथं separate आयडेंटिटी नसेल तर काय मॅटर असतं? ना. चिंता साहेब म्हणजे अजून एक विचारायचं आहे. मग ते डिस्कशन झालं माझं अंबरनाथचं. मग आपण हे भरतो मेडिक्लेम काढतो वगैरे जे आहे ना मग ते पैसे त्यांना कशावरतीच आपण वापरायचं ते हेल्दी राहण्यासाठी जे आहे ना आता मला काही होणारच नाही हे आपण आपली तसं धारणा थोडं नाही. जास्त द्या. मी काय म्हणतो मला काय होणार नाहीये हे कोणालाही साध्य नाहीये. व पैसे कसे चांगले बॉडी बिल्डर्स नमस्ते केलेले आहेत प्रत्येक पैसे गेले हरकत नाही. थोडेफार 25 ते 30,000 रुपये आपल्याला गेले तरी काही हरकत नाही. आपण हॉस्पिटलला जाऊ नये हे आपण ठरवायचं
हा. पण 25,000 गेलं तर हरकत नाही. मग कसं तेच पैशाला पण चांगलं खाऊ. नाही ना, तुम्ही चांगलं खाऊन पण काय तर होणारच आहे. चांगलं जमलं काय? तुम्हाला समजा व्हायरल आला तर काय करणार आहे तुम्ही? व्हायरल आता कोरोना सारखे व्हायरल आजार आणणार आहे. त्याला काय करणार आपण? अजून पुढे भयानक येणार आहेत. ते बेसळ काय नाही, तुम्ही रोज ड्राय फ्रूट खावा. हो, ते बरोबर आहे. असं काय? असं आपण सांगितलं, समोरून पाहिजे. तसं आहे का? कुठलाही मंत्र नाहीये की नाहीये. EMI सिस्टीम चांगला आहे बघा, प्रयत्न करा. EMI मध्ये तुम्ही पॉलिसी काढा. मेडिक्लेम नसेल तर मेडिक्लेम काढून घ्या. आणि जे आपल्याला टर्म प्लॅन पण आहेत त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 6 महिन्याचं भरायचं आहे. ते टर्म प्लॅन करून घ्या. आमच्याकडे सध्या म्युच्युअल फंडसारखा LIC मध्ये इंडेक्स प्लस म्हणून आहे, चांगलं प्रोटेक्शन प्लस एक नवीन प्लॅन आलेला आहे. आणि सिंगल प्रीमियम भरायचं असेल तर पण 5 वर्षानंतर तुम्हाला डबल गॅरंटी मिळणार आहे. तुम्ही एक 5 लाख भरले, 5 वर्ष पूर्ण झालं, 6व्या वर्षी तुम्हाला 10 लाख रुपये गॅरंटेड मिळणार आहे. डबल. हां, बँकेत नाही मिळणार. टर्म प्लॅन नाही. हां, निवेश प्लस म्हणून म्हणजे शेअर मार्केट लिंक्ड आहे, पण सध्या ते रिटर्न देत आहेत चांगला, गॅरंटेड आहे. चांगलं गॅरंटेड. 12%च्या वरच गॅरंटेड आहे. मिनिमम गॅरंटी 12% मिनिमम ते सांगतो तुम्हाला, त्यापेक्षा जास्त पण मिळू शकतो. हो, मिनिमम डबल आहे. डबलची गॅरंटी. प्लॅन कुठले ते? निवेश प्लस LICचं. सगळ्यात पॉप्युलर कुठली पॉलिसी आहे तुमची? LICची पॉप्युलर पॉलिसीज जीवन उत्सव म्हणून आहे. काय त्याचे? जीवन उत्सव हा प्लॅन असा आहे, आपल्याला एक टर्म दिलेला आहे, त्यामध्ये कमीत कमी 5 वर्ष दिलेलं आहे. 5 पासून तुम्हाला 16 वर्षापर्यंत दिलेलं आहे. 5 ते 16. जर तुम्ही 5 वर्षाचा प्लॅन घेतला असेल, मिनिमम 5 लाखाचा प्लॅन आहे, 5 लाख. ते प्लॅन तुम्ही घेतला तर 5 वर्ष भरायचं आहे तुम्हाला. 1-1 लाख रुपये 5 वर्ष भरायचं. 5 वर्ष त्याला गॅप आहे, डेफरमेंट पिरियड 5 वर्ष आहे. 11व्या वर्षापासून तुम्हाला दरवर्षी 50,000 रुपये येणार आहे. लाईफ टाईम. 125 वर्ष. तुम्ही जर 125 वर्ष जगत असाल तर 125 वर्ष ते पैसे येणार आहेत. दर महिन्याला, वर्षाला 50,000. कमीत कमी 5 लाखाचा प्लॅन आहे. 5 वर्ष 1-1 लाख रुपये भरायचे. 5 वर्ष डेफरमेंट पिरियड आहे. 11व्या वर्षापासून तुम्हाला डेफिनेट. दुसरं त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी प्रीमियम पाहिजे. 16 वर्ष प्लॅन घ्या, 2 वर्ष डेफरमेंट पिरियड आहे. 18व्या वर्षापासून लाईफ टाईम. लहान मुलं असतील तर एकदम जबरदस्त प्लॅन आहे. 10% असं कुठेही नाही आहे जगात 10% देणारी. 10% देणार आहे. आता तुम्ही सम एश्योर्डचा 5 लाख रुपये तुम्ही 5 वर्ष भरणार. हो, म्हणजे ते 10 वर्षात 10 दुप्पट होणार. 5 वर्षात. पुढच्या 5 वर्षात पुढच्या 5 वर्षात. आपण 5 वर्षाचे तुमचे परत 5 लाख जे आहे आमच्याकडे ते 10 लाख राहणार आहेत. ते 10 लाख राहणार आहेत. 5 ते 10 होणार आहे आम्ही. राहू द्या. मग 10 लाखाचं व्याज किती होत आहे? आता मला सांगा, तुम्ही करा. 1995ला 16% व्याज होता. आज व्याजचा दर काय आहे? 6% होणार. पुढे काय होणार आहे? आपल्याला पैशाला व्याज द्यावं लागतील साहेब. सिद्धांना सांगितलंय. जपान, कोरिया जे डेव्हलप्ड कंट्री आहेत, आपण जर डिपॉझिट ठेवायला गेलो तर त्यांना आपल्याला सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल. मग हे 10% काय वाईट आहे? 5 वर्षाचं 10 दुप्पट झालं, ते अमाऊंट काढता येते का तसंच ठेवायला येते? तुम्ही सरेंडर करू शकता. मग पुढचं मिळणार काय? बंद झालं नाही मिळणार. संपलं कट. 1 तारखेपासून एक नवीन प्लॅन यायला लागलाय. ज्या लोकांचे नवीन मॅरेज झालेले आहेत, जस्ट मॅरिड किंवा 2-4 वर्ष झालं मॅरिड जे आहेत कपलसाठी, एका पॉलिसीमध्ये दोघांना कव्हर आहे. जीवन साथी म्हणून. त्यामध्ये 5 वर्ष पैसे भरायचे आहेत, 10 वर्ष भरायचे, 15 वर्ष भरायचे. कुठलं पण तुम्ही ऑप्शन निवडू शकता. त्यामध्ये तुम्हाला 25 वर्षाला पैसे पाहिजे का, 20 वर्षाला पाहिजे, 15 वर्षाला पाहिजे, 10 वर्षाला पाहिजे, असं पण ऑप्शन आहे. दोघांचं प्लॅन. समजा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला, लगेच तुमचं जे सम एश्योर्ड आहे 10 लाख घरात येणार. पहिला हप्ता बंद होणार. परत जो दुसरा पार्टनर आहे तो जिवंत आहे, त्याला मॅच्युरिटी मिळणार. हप्ता भरायचा नाही आहे. पॉलिसी कंटिन्यू विथ बोनस. गॅरंटेड बोनस आहे 72 रुपये दर हजारी.
गॅरंटेड प्लॅन आहे. 1 तारखेला लॉन्च होत आहे सोमवारी. जीवनसाथी जीवन साथी नवीन लग्न झालंच कसं बाकीचं हा आहे ना, त्यांना पण आहे. एक सांगतोय म्हणजे जे लग्न नवीन झालंय त्यांना पुढील 25 वर्षासाठी त्यांना प्लॅन करता येईल चांगला. तरुण असतात जे तरुण थोडं प्रीमियम जास्त असतंय. आता 55च्या पुढे प्लॅनच नाहीये, ते 50 पर्यंतच प्लॅन आहे तो. इधर इधर रेस्टोरेंट 50 पर्यंत हा 50 पर्यंत आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की यंग जे पीपल आहेत ते आता सध्या जे मॅरेज झालेले आहेत Health insurance किती वर्षापर्यंत काढताय? 65 पर्यंत काढताय. 18 ते 65. टर्म इन्शुरन्स. हो. आता दुसऱ्या कंपनीचं मेडिक्लेम आहे. हम्म. आता 15 ते 20 वर्ष बघा हो ते आपल्या याच्यामध्ये सेट करता येते का? येतोय ना, ते तुम्हाला ते बेनिफिट मिळणार पुढे. हा ते त्यामध्ये इन्सेप्शन डेट तुमचं परत त्यातमध्ये येणार आहे. तुमचं बोनस ते कंटिन्यू होणार आहे. पण असं म्हणले तर काही लोकांचे झाले नाही. एक उदाहरण पोर्टेबिलिटी केले त्याने, मग ऍडमिट झालं त्याने, नाही, तुमचं ते रिजेक्ट केलं त्याने, तुम्हाला 3 वर्ष थांबावं लागेल म्हणून. नाही पोर्टेब त्यामध्ये तुम्हाला इन्सेप्शन डेट असतो ना, तुम्ही जे काढलेलं पॉलिसीचा डेट असतो त्यामध्ये 3 वर्ष. तुमचे 5-6 वर्ष झालं की तुम्हाला काहीच विचारत नाही, नुसतं आपलं त्यांनी मागची ट्रीटमेंट घ्यायचंच. policies घेतात की पोर्टेबिलिटी करतात ना, मागची 3 वर्षाची पॉलिसीज घेतात. त्यामध्ये मेन्शन असतो त्यामध्ये पोर्टेबिलिटी मध्ये. त्यांचंच आहे, आपलं श्रीनिवास शिराल आहे ना, त्यांच्या मिसेसना मी तुम्हाला भेटायला सांगतो. ओके बेटा, चालेल. म्हणजे चेंज करू शकतो. हो हो हा, फक्त काहीतरी disease असेल तर ते विचार करतात की नाही घ्यायचं portability. हा त्याच्यामध्ये Risk असेल तर ते घेत नाही. डिसीज काय आहे. त्याच्याने सांगितलं नाही त्यांनी त्याला. अगोदर स्टार मध्ये कंटिन्यू होते आणि मग केअर मध्ये घेतला त्याने, मग त्याने रिजेक्ट केला त्याने ऍडमिट झाल्यावर. मग काय केलं त्याने, त्याला म्हणलं विचार बाबा. मग एक रिस्क आहे का आता जे आहे ना, आता तुमच्या LIC पेक्षा बाकीच्या याच्यामध्ये केअर म्हणा स्टार म्हणा जास्त म्हणजे हे आहे, म्हणजे सुविधा जास्त, फॅसिलिटी जास्त आहे. तसं LIC मध्ये नाही आहे. LIC मध्ये मेडिक्लेम प्लॅनच नाही ना. येणार आहे मेडिक्लेम प्लॅन, टायअप व्हायला लागले. HDFC, आर्गो आणि LIC हे टायअप होणार आहे. आणि सगळेच आता एकत्र येणार आहेत, सगळे प्लॅन्स, सगळे कंपनीज एकत्र येणार आहेत. एकाच insurance. हा बरं झालं. जे IRD आहे ते सगळे एकाच. याला सदानंद चिंता, ऑल कंपनी काय पण पाहिजे या. LIC असं नाही. जाणार नाही किंवा म्हणजे. नाही ना, ते IRD तसं करणार आहे. सगळे नाही एजंटसाठी सुविधा करणार. एजंटसाठी हा, एजंटसाठी आपल्यासाठी नाही. एजंटसाठी. आपल्याला कुठं जायचं काय सर्व्हिस. सर्व्हिस. ते कंपल्सन करू शकत नाही. चॉईस ठेवणार लोकशाही. तुमचं काय असेल तर सांगा मला चारवाकजी, आपण करून घेऊ, काय हरकत नाही. योग्य आपण टिपण करून वगैरे आपण ते देऊन पाठवू शकतो. आपण काय त्याला चॅलेंज करू शकतो आपण. येस सर. जीवनसाथी करा. जीवनसाथी. जीवनसाथी हा जीवनसाथी करा. दिवसाची हे राहू द्या हो. सांगितलं माझ्या पत्रात सांगितलं. हे पिक्चर चॅप्टर करतो. मग असं चालत नाही का, साखरपुडा झाला लग्न व्हायचं. नाही 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 असं केलं तर नाही चालू नाही होत. नाही. दोघं घेऊ शकता, 2 करायचं. एकाला दोघं असेल तर 2 करायचं. नाही, खरं आहे, साखरपुडा झालं मला नाही नाही करतायत, नाही करतायत. जीवनसाथी नाही करतायत. लहान जरा पहिली. वेटिंग मध्ये जीवनसाथीमध्ये हजबंड आणि दोघांचे इन्कम कॅल्क्युलेशन करून त्यांचं ऑलरेडी पॉलिसी जी आहे ते डिलीट करून नाही नाही काय नाही काय नाही काय नाही. ते टर्म हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, त्यामध्ये ते विचार केला जात नाही. तुमचा फक्त मागील नंबर असेल तर तिथे ऍड करायचे तेवढंच. रिस्क 2 वर्षापूर्वीचे प्लॅन्स असतील काही त्यामध्ये विचारलं जात नाही, फक्त नंबर नोंद करतात, पुढे जातात. टर्म नाही ह्याला पण द्यावा लागतो. SUC मध्ये काउंट होतं ते, पण 2 वर्ष जर मागचं असेल ते नाही आहे, काय होत नाही, काउंट होत नाही. त्यामध्ये SUC मध्ये काउंट होत नाही. पण ओव्हरऑल त्यांचं इन्शुरन्स जास्त असेल ऑलरेडी 2 वर्षापूर्वी सुद्धा. 2 वर्षाच्या पूर्वीचं असेल तर काही नाही आहे. तुम्ही किती पण असू द्या, 1 कोटी 2 कोटीचं असू द्या, परत तुम्हाला मिळेल.
नवीन Last 2 years मध्ये नसायला पाहिजे. 2 इयर्समध्ये नसायला पाहिजे. दरवर्षी 1 कोटीचं काढू शकतो. काढू शकता 2 वर्षानंतर 2 वर्षात. 2 इयर्स. After 2 years नंतर ते कोटीचं काढू. तेव्हा तुम्हाला परत इन्कम विचार घेतला जातात. तेवढं त्या फायनान्शियल अंडर रायटिंग केलं जातं. त्या पटीने income पाहिजे. तुमचं त्यामध्ये इन्कम आहे का तेवढं आपण भरणार असेल तर इन्कम पण बघितलं जातं. IT लागेल. ITR विचारतात तुमचं पॅन नंबर टाकला की तिथं दिसतं सगळं. प्रत्येक पोलिसीसाठी IT द्यावंच लागते का? असं नाही आहे. नाही ना. टर्म प्लॅनला द्यावा लागतो. तर 1 कोटीच्या पुढे तुमचा जर प्लॅन असेल. म्हणजे amount वरती amount detail त्याच्यावरती आहे. आमच्याकडे एक असं प्लॅन आहे जीवन लक्ष्य म्हणून प्लॅन आहे. तुम्ही 4% द्यायचं, आम्ही 10% देतो. म्हणजे 4% भरो 10% लिहू. म्हणजे 4% प्रीमियम आहे. 1 कोटीचं 4 लाख प्रीमियम आहे. 15 वर्ष भरायचं आहे. त्या पिरियडमध्ये काय झालं तर तुम्हाला आम्ही 10% देऊ. 1 कोटी तर देऊच देऊ, परत 10% देऊ आम्ही. म्हणजे 10 कोटी देणार का? 10 लाख 1 कोटी 1 कोटीच्या 10% 10 लाख रुपये. 10 लाख 10 लाख 10 लाख रुपये दरवर्षी देणार तुमच्या घरात. 10 लाख रुपये दरवर्षी देणार, परत तुम्हाला 2 कोटी देणार Maturity. बरोबर. मॅच्युरिटीला. जीवन लक्ष्य प्लॅन दरवर्षी 10. दरवर्षी 10 लाख देणार. तर यामध्ये डिसॅबिलिटी जर झाला, समजा डिसॅबिलिटी म्हणून एक पॉईंट आहे. ॲक्सिडेंट ड्यू टू ॲक्सिडेंट व्हायला पाहिजे. डिसॅबिलिटी 2 हात 2 पाय 2 डोळे किंवा 1 हात 1 डोळे असं गेलं ड्यू टू ॲक्सिडेंटमध्ये गेलं तर समजा तुमची 10 लाखाची प्लॅन पॉलिसी आहे. तुम्हाला 10 वर्ष, पुढचे 10 वर्ष 120 महिने दर महिन्याला 1 लाख रुपये मिळेल. Accident म्हणजे फक्त कार ऍक्सिडेंट असतं का? ड्यू टू ॲक्सिडेंट कसा पण डिसॅबिलिटी ड्यू टू ॲक्सिडेंट. तुम्ही पायऱ्यावरून पडला, पाण्यात पडलं, घसरलं वासाचं, ॲक्सिडेंट झाला, ड्यू टू ॲक्सिडेंट काय पण असेल, अपघाती. मारामारी नाही नाही महाराष्ट्र. मारामारी येत नाही. दंगल मारामारी येत नाही. आणि आपण ॲक्सिडेंटल प्लॅन कसं करतो, नेहमी 1 कोटीला 2 कोटी घेतो. पण ह्या प्लॅनमध्ये जीवन लक्ष्यमध्ये तुम्ही 1 कोटीला 3 कोटी पण घेऊ शकता. फक्त नॉमिनल अमाऊंटमध्ये आपण 3 कोटीपर्यंत आपण ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट घेऊ शकतो. तर मस्त शब्द रायडर हा रायडरच आहे. दिस इज रायडर. हे ॲक्सिडेंटल हे रायडरच आहे. टर्म रायडर म्हणून आहे. टर्म रायडरमध्ये आपण ॲडिशनल एक सम ॲश्युअर्ड घेऊ शकतो. सगळ्या पॉलिसीला ते अलाउड आहे. फक्त टर्म प्लॅनला सोडून. टर्म प्लॅनला सोडून रायडर, टर्म प्लॅनला फक्त एक ॲक्सिडेंट बेनिफिट एकच आहे. रायडर जे आहे ते फक्त टर्म प्लॅनला एकच फक्त ॲक्सिडेंट आहे. बाकी प्लॅनला रायडर आहे वेगळं. क्रिटिकल इलनेस म्हणून आहे. क्रिटिकल इलनेस जर रायडर घेतला आपण तर 13 मोठे आजार आहेत. ते 13 मोठ्या आजाराला काय झालं तर तुम्हाला त्यामध्ये हार्ट अटॅक आहे, स्ट्रोक आहे, बर्न आहे, कॅन्सर आहे, हे सगळे पण तुम्हाला त्यामध्ये कव्हर होऊ शकतो. ते extra patient. एक्स्ट्रा प्रीमियम आहे त्याला. पण त्यापेक्षा आपण मेडिक्लेम केलेलं बरं. कधी पण तेवढा अमाऊंट आपल्याला मेडिक्लेम. आपण साधा आपण ताप, सर्दी, खोकला, व्हायरल काय आलं तर आपण ऍडमिट होऊ शकतो. Medical मध्ये 24 तास हॉस्पिटल राहायला पाहिजे. कंपल्सरी हॉस्पिटलायझेशन. डे केअर मध्ये नाहीये. आता डे केअर मध्ये काय येतं, तुमचं अर्नी ऑपरेशन, अपेंडिक्स ऑपरेशन किंवा पाईल्स म्हणा, डोळ्याचं ऑपरेशन, हे 2 तासात होत. डे केअर मध्ये होत. बाकीचे सर्जरीज तर कंपल्सरी तुम्हाला 24 तास लागतो. व्हायरल वगैरे 24 तास. कॅन्सरचं पॉलिसी कसं कॅन्सर पॉलिसी पण आहे ना. तुम्हाला म्हणजे कॅन्सर नसू नये सुरुवातीला. जेव्हा निदान होतो कॅन्सर तेव्हा ते लागू होतो कॅन्सर. त्याला 6 महिने वेटिंग पिरियड आहे. 6 महिन्यानंतर जर उद्भवलं कॅन्सर, फर्स्ट स्टेज कॅन्सर, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज काय असेल तर त्याप्रमाणे ते ट्रीटमेंट मिळते. स्पेशल पॉलिसी आहे कॅन्सरची. म्हणजे पॉलिसी घेताना नॉर्मल पाहिजे. नॉर्मल 6 मंथचा पिरियड. 6 मंथ नंतर डिटेक्ट झाला. नंतर डिटेक्ट झाला की तुम्हाला आहे. त्याला काय काय कॅन्सरसाठी ते ट्रीटमेंट करताय म्हणून हां, रिएम्बर्समेंट तुम्ही कॅशलेस पण घेऊ शकता. मोठमोठे हॉस्पिटल आहेत. टर्म इन्शुरन्स बेटर, इन्व्हेस्टमेंट प्लॅन LIC तो better. हे बघा, आपल्याला पहिला आपलं इन्व्हेस्टमेंट पूर्ण करून घ्यायचं, आपलं रिटायरमेंट करून घ्यायचं. टर्म प्लॅनने आपलं रिटायरमेंट होत नाही. आपलं रिटायरमेंटला किती लागणार आहेत आपण ते करून मग तुम्ही टर्म प्लॅन घेऊ शकता.
किंवा माझ्याकडे आता सध्या मला फंड्स नाही आहेत की मी टर्म प्लॅनच घेऊ शकता. At least आपण सिक्युअर व्हायला पाहिजे. आपण सिक्युअर व्हायला हे बघा, टर्म प्लॅन काय आहे, मेल्यावरच पैसे मिळणार आहे. पण हे आपण असताना पण पैसे पाहिजे तर आपण इन्व्हेस्टमेंट प्लॅन गरजेचं आहे, ते करणं गरजेचं आहे. हे बघा, हे चुकत नाही आहे. मुलांचं शिक्षण चुकत नाही आहे, मुलींचं लग्न चुकत नाही आहे, आपलं रिटायरमेंट चुकणार आहे का? आपल्याला रोजचं जे लागणार आहे, आपल्याला कमीत कमी मी सांगितल्याप्रमाणे 30,000 आपल्याला लागणारच आहे. कमीत कमी 30,000 लागणार आहे. 2 वेळचं जेवण, एक नाश्ता, अजून चहा पाणी ते वेगळं, पिक्चर वेगळं, ट्रॅव्हलिंग वेगळं. कमीत कमी जेवणासाठी तर आता इथून पुढे चांगल्या थाळी म्हणलं तरी आज 100 रुपये 150 रुपये आहे. येस, हे आपल्यासाठी करणं गरजेचं आहे. फार विसंबून न राहता 50% आज 60% डिपेंडंट आहेत. ओनली 10% पीपल पॉप्युलेशनमध्ये डिपेंडंट आहेत. 1% रिच आहेत. ओनली 1% आपल्या 140 करोडमध्ये जस्ट 1%. नोकरी करणारे विद्यार्थ्यांना म्हणजे 1+ विद्यार्थी म्हणत नाही, नोकरी करणारे आयटीचे वगैरे 1+4 असं म्हणजे फॅमिली नाही फॅमिली तो करणारा प्लस त्यांचे आई वडील फॅमिली आणखी दोघं असं ऍड करून त्यांची मेडिक्लेम पॉलिसी असते. हो हो, काही कंपन्यांमध्ये कंपल्शन केलेले आहे. बरोबर आहे. ते कसं ते किती असतं माहिती आहे का? पगारातून काय वजा होतं? किती असतं मेडिक्लेम तुम्हाला माहिती आहे का अंदाजे? 2 लाखाचं असतं फक्त. 2 ते 3 लाखाचं असतो. फक्त म्हणजे ते पण काय होतं माहिती आहे का? IT मध्ये काय होत आहे, आज एका कंपनीत आहे, एक 6 महिन्याने तो दुसरा कंपनी बदलतो, त्याला ते ध्यानीमनी पण नसतो, ते कंपनी सोडलेलं असतं, ते टेन्शनमध्ये काय तर याच्यामध्ये. पण मेडिक्लेम त्याचा ब्रेक झालेला असतो. आपल्या कंपनीमध्ये कटली होत नाही का? नाही होत ते. ती कंपनी वेगळी आहे, कंपनी वेगळी आहे. होत नाही का ते? कंपनीची एम्प्लॉई नसली की तो पॉलिसी ते संपलं, लॅप्स करतात ते. कंपनी असेपर्यंत त्याचं कॉन्ट्रॅक्ट तसा असतो. त्यांना नको असेल तर ते म्हणजे पगारामध्ये नाही, ते जाऊ दे ना, ते ठेवून आपण वेगळं मेडिक्लेम काढून घ्यायचं. एक 5 लाखाचं आपलं काढून घ्यायचं एक्स्ट्रा. तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट मिळणार आहे 50,000 पर्यंत तुम्हाला प्रीमियमचं. तुमचे जे 1.5 लाख रुपये ते वेगळं सोडून हे 50,000 रुपये तुम्हाला डिडक्शन मिळणार आहे ATDD मध्ये. कॉर्पोरेट मध्ये आई वडिलांचं कुठे? रेग्युलर पॉलिसीज मध्ये होतं. म्हणजे इन्शुरन्स कॉम्बिनेशन मध्ये कॉर्पोरेट कंपनीमध्ये आई वडिलांचं कव्हर होत आहे. हां तर नॉर्मल आपण स्वतः घेतलं होतं ना कव्हर. आई वडिलांना इन्क्लूड करत ना नाही, आई वडिलांना कसं माहितीये का, त्यांचं वय त्यांना सेपरेट देणार आहे ना आपण. सेपरेट घेऊ शकतो, पण कॉर्पोरेट मध्ये कसं त्याच्यामध्ये ते कॉर्पोरेटमध्ये तेच आहे ना, तिथं त्यांची पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसी कमीत कमी 2 ते 3 लाखाची असते मॅक्झिमम. मग तसलंही तर नाही का आपल्या याच्यावर. नाही, आपल्या इथं पण आम्ही काय करतो माहितीये का, जोपर्यंत आई वडील ऍड होतात त्यामध्ये पण त्याचं प्रीमियम वाढतो. स्पाऊस ऍड होतात, पाऊस होतो, पाऊस म्हणजे जोडीदार झाले. पेरेंट्स पण ऍड होतात, फॅमिली पण नाही घेत. मॅरेज झालं की घेत नाही. त्यामुळे थोडं एक्स्ट्रा प्रीमियम देऊन करतात ते ऍड. आता कन्सेप्ट आलेले आहे, आता स्टार मध्ये आलेले आहे आता. चिंता साहेब, शेवटचा प्रश्न. हा, आपलं जे आता हो, LIC बेटर गॅरंटेड. काय प्रश्न असेल तर प्रायव्हेट LIC एकच कंपनी असं आहे की त्याला सॉवरेन गॅरंटी आहे. जे सॉवरेन गॅरंटी म्हणतो आपण, हे जे 500 रुपये आहे नोट, यामध्ये काय आहे, भारतीय रिझर्व्ह बँक. तसं आपल्या LIC पॉलिसीला सॉवरेन गॅरंटी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची, भारत सरकार पूर्ण आपल्या पॉलिसीवर तसं लिहून दिलेलं आहे. हे जसं नोट पक्का आहे तसं LIC पॉलिसी पण पक्का आहे. ते बांधील आहेत सगळं, पूर्ण सम एश्युअर्ड प्लस बोनस देणे बांधील आहेत LICला फक्त, बाकी कंपनीला नाही आहे. हां, IRDA एक असं ते कंट्रोल आहे त्याच्यावर. बघायचं नाही. हां देत नाही. थोडक्यात सरकारी अंडरटेकिंग. सरकार अंडरटेकिंग, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहे LICला.
त्यामुळे विश्वास 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 पण आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये इन्शुरन्सची कुठली कंपनी बंद पडलेली नाही नाहीये आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये नाहीये. आणि बंदही पडणार नाही. 1956 पूर्वीचे बंद पडलेले आहेत. 180 कंपन्या होते, इन्शुरन्स नाही येते, नाही बंद पडलं म्हणजे कसं मर्ज झालेलं आहे. मर्ज केलंय. बंद पडलेलं नाहीये. बंद म्हणजे काय, कुठलं बंद पडत नाहीये. प्रॉफिट नॉन प्रॉफिट मध्ये असेल कंटिन्यू करले दुसऱ्या ते कंपनी मर्ज करतात. पण त्यांच्या कस्टमरचं लॉस झालेलं नाही. कस्टमरचा लॉस कधीच झालेला नाही. स्पेसिफिक इन्शुरन्स सेक्टरमध्ये हे पिअरलेस संचयनी हे जे कंपनी आहेत ना, ते नॉट रिलेटेड टू इन्शुरन्स, ते इन्व्हेस्टमेंट कंपनी आहेत. आता पिअर पॉल्स म्हणा, प्रायव्हेट ते संचयनी वगैरे, तुम्हाला साई प्रसाद, लोकांना भूल करून सगळं हे करून टाकलं. सर शेवटचा प्रश्न आहे. बोला. आता दरवर्षी आपण सगळेजण डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सला जातो. हो. कमी 30,000 रुपये खर्च येते कपात. हो हो मग आता लॉंग टर्म जाण्यासाठी आपण काय प्लॅन घ्यायला पाहिजे? या LICचा एक प्लॅन घ्या चांगला. प्लॅन करा म्हणजे जे आहे ना सेकंडरी. मी म्हणतो जीवन उत्सवचा 5 वर्षाचा प्लॅन काढा. हा. जीवन उत्सवचा 5 वर्षाचा प्लॅन काढा. 5 वर्ष थांबा फक्त. 11व्या वर्षापासून तुम्हाला दरवर्षी कॉन्फरन्स जावा, कुठे बी फॉरेनला जावा. 11 वर्ष जायचं नाही. 10 वर्ष